सरकारने वास्तव स्पष्ट करावे. सिलेंडरच्या तुटवड्यावर सुप्रिया सुळेंचं स्पष्ट मत. राज्यात सध्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सामान्य नागरिक हवालदिल झालेले आहेत. हॉटेल्स बंद पडलेले आहेत. रिक्षाचालक आंदोलन करत आहेत. लोक गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की सर्वसामान्य माणूस छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा घेऊन मंत्र्यांच्या दारात पोहोचतो. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मुलांच्या कॉलेज कॅन्टीनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलेंडरवरून पत्र लिहित आहे. हे क्रायसिस आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की भारत सरकारने वास्तव स्पष्ट करावे. लोक अडचणीत आहेत आणि जगात युद्ध सुरू आहे. मागील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. देश अडचणीत असल्यास संपूर्ण राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचे असेल तर सरकारने पारदर्शकपणे अडचण असल्याचं मान्य करावं. तुमच्या सगळ्या चॅनलवर आजच्या वर्तमानपत्रात मी पाहिलं, हे अतिशय चिंताजनक आहे. जर एका कॅबिनेट मंत्र्याला दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याला सिलेंडर मागायची जर वेळ आली असेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे? त्यामुळे जी परिस्थिती राहुल गांधीजी असतील किंवा सगळेच विरोधी पक्षातले सगळे आमचे सहकारी आपापल्या राज्यातली भूमिका सातत्याने गेले 2-3 आठवडे मांडतायत, त्याचा पुन्हा एकदा त्याचं एक प्रूफ तुम्हाला मिळालेलं आहे की सर्वसामान्य माणूस, म्हणजे काल मी 2-3 बातम्या बघितल्या. संभाजीनगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दारात गेलेत रिक्षा घेऊन की आम्ही अडचणीत आहोत. रेस्टॉरंट्समध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, खानावळीत मिळत नाहीये. मुलांच्या अनेक कॉलेजेसच्या त्यांच्या तिथे ज्या खानावळी असतात किंवा तिथे त्यांची जी खायची जागा असते, जेवणाची जागा असते, कॅन्टीन असते, तिथे वेळेवर जेवण मिळत नाही. त्याच्यानंतर आज मंत्रिमंडळातच मंत्री एकामेकाला पत्र लिहित आहेत सिलेंडरवर. इट्स अ क्रायसिस. हेच तर मी मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवू आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्यता केलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे. मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला. याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.